गाईज मी हेअर कट केले आहे आणि ह्यावेळेस बारीक केलं आहे. कधी हेअरकट बारीक यावर गेलं आहे की मला आता लॉंग हेअर करायचे आहे. लॉंग म्हणजे एवढे छोटे छोटे झाले हेअरकट. आता मी लॉंग हेअर वाढवणार केस. आता छोटे केले सध्या, आता इथून मी कापणार नाही हेअर. गाईज जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल गाईज तो 1 वर्षा पहिलेच आहे गाईज. 10 जून 2025ला मी स्टार्टअप केले होते गाईज मी केस वाढवणं. असंच मजाकमध्ये गाईज चालू केले होते मी केस, असंच म्हणजे नॉर्मली की चल वाढून बघू म्हणून. पण मी 10 जून 2025ला स्टार्ट केले गाईज केस वाढवणं. तर आत्तापर्यंत आजची डेट आहे गाईज 10 जून 2026. आज मला 1 वर्ष कंप्लीट झाले आहे गाईज की मी नॉनस्टॉप केस कापले नाही आहे. आता बघा गाईज एवढे हेअर ग्रोथ केले आहे गाईज मी. आता मी तुम्हाला सांगतो की माझी जर्नी कशी होती 1 वर्षाची. 10 जून 2026ला मी हेअर कट करून आलो होतो, म्हणजे केस वाढून होते माझे. वर्धेवरूनच आलो होतो मी. हेअर कट केली आणि बारीक केस कापले होते आणि मी असं विचार पण नाही केला होता की आता हेअर कट करायची आहे की नाही म्हणून. पण जेव्हा छोटे केस होते मग तेव्हा वाढायला लागले. थोडा विचार यायचा गाईस की नाही आता हेअर कट करू, नाही हेअर कट करू. मग गणपती आला, मग गणपतीमध्ये पण हेअर कट नाही केले. मग तेव्हा असं करता करता गाईस मला आज 1 वर्ष झालं आहे गाईस. 2025ला मी हेअर कट केली होती एकच बार आणि आता 2026 चालू आहे गाईस. 10 जून 2026 आजची डेट आहे गाईस. आणि आज मला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे गाईस. आणि एवढे मोठे केस झाले आहे गाईस. मी कधी विचार पण नाही केला होता गाईस की मी म्हणजे विचार म्हणजे गाईस मी असं कधी इच्छा होती माझी की कधी एक बार मी लॉंग हेअर करणार म्हणून. पण आता तर 1 वर्षच झालं आहे गाईस. अजून आता वाढू, जेवढं वाढणार तेव्हा, जसं वाढणार तसं बघू आता. पण विचार नाही केला होता गाईस की वाढवणार म्हणून. पण आता वाढत आहे, चांगले म्हणजे सेट होत आहे गाईस. आता तर सध्या सेट नाही होत आहे, मी असं बांधून ठेवलं आहे गाईस केस. आणि मी याच्या पहिले पण खूप लुक केले आहे गाईस. मी 2021मध्ये पण चांगले लुक केले आहे गाईस. स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला गाईस की मी कुठले कुठले लुक केले आहे गाईस. म्हणजे जेव्हा कॉलेजला होतो ते एक बार तर पुष्पा आली होती. पुष्पा मूवीमध्ये लुक होता अल्लू अर्जुनचा. कर्ली हेअर होते त्याचे, तर कर्ली हेअरचा पण लुक केला होता मी. म्हणजे फोटोशूटचं म्हणजे नवीन फोटोशूट मारायला खूप मजा यायची गाईस. फोटोशूट करा मित्रांसोबत, खूप चांगलं वाटायचं गाईस. नंतर एक बार फॉर्मल लुकवर मी केला होता. फॉर्मल लुकवर मस्त 1 साईड हेअर केले होते. आणि त्यावेळेस मी बीएड ठेवायचो गाईस, दाढी ठेवायचो. मला खूप जण विचारतात गाईस की तू बीएड ठेवत का नाही, ठेवायला पाहिजे, छान दिसतोस तू. गाईस पहिले ठेवायचो, ठेवायला मला इंटरेस्ट नाही वाटत. पण याचा आन्सर तुम्हाला भेटेल गाईस, लवकरच भेटेल. पण वाढवणार मी, तुमच्यासाठी वाढवणार गाईस मी. की खूप जण बोलतात मला की बीएड का नाही वाढवतो. वाढवणार गाईस. आता सध्या तर मी नाही वाढवतो, सध्या नाही वाढवणार गाईस, पण वाढवणार गाईस मी. आता हेअरकट तर बघा गाईस एवढी वाढवली आहे. घरचे पण विचारतात गाईस, आई पप्पा पण विचारतात की तू कधी हेअरकट करणार. पहिले तर मी बेलाईची परमिशन घेतली, पप्पाची परमिशन घेतली, मम्मीची परमिशन घेतली. त्यांना विचारलं पहिले की वाढवू का म्हणून. मग त्यांना मी विचारलं, हा पप्पा बोलले की ह्या वाढव म्हणून. किती वाढवणार काय वगैरे. तर मी तर काही सांगितलं नाही त्यांना, फक्त म्हटलं की वाढवायचे आहे म्हणून. ठीक आहे. पण एक इच्छा होती गाईस की हेअर वाढवायचे आहे म्हणून. सो आता एवढे वाढले तर आहे गाईस. आता बांधून ठेवले आहे गाईस मी. बघा म्हणजे केस बघा थोडे वाढवून ठेवले आहे. हो 1 वर्ष कसा गेला काय कळलंच नाही गाईस. आणि खूप दिवसापासून इच्छा होती गाईस की हेअर एक बार वाढवायचे आहे म्हणून. सो फायनली वाढवले आहे गाईस. आता तर 1 वर्ष फक्त कंप्लीट झालं. 1 वर्ष कंप्लीट झालं गाईस. मी 1 वर्ष हेअर कट केला नाही आहे. हेअर कट कटिंग नाही केलं आहे गाईस. गाईस मी 1 वर्ष झाले हेअर कट केलं नाही आहे गाईस. म्हणजे मी किती पैसे वाचवले असेल. नाही तर मी दर महिन्याला तर मी हेअर कट करायचोच गाईस. पण असं आता मी म्हणजे ह्यावेळेस थोडं ब्लॉगमध्ये पण काहीतरी थोडं नवीन दिसायला पाहिजे ना. तर ह्यावेळेस मी थोडे लॉंग हेअर केले आहे गाईस. सो लॉंग हेअरवाला लुक केला आहे. आणि लुक तर खूप केलं आहे गाईस. जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा पुष्पाचा केला आहे, 1 साईड हेअर केले आहे. त्यानंतर बीएड ठेवत होतो. त्यावेळेस छोटे केस म्हणजे छोटे केस लय आवडायचे मला पहिले ठेवायला. मग पुणेमध्ये आलो, पुणेमध्ये थोडंसं बीएड वगैरे कट केली. मग दाढी वगैरे नाही ठेवायचो पुणेमध्ये. जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मस्त दाढी वगैरे ठेवायचो, केस वगैरे बरोबर ठेवायचो गाईस. इकडे पण आलो तर केस वगैरे ठेवले, मग दाढी नाही ठेवायचो गाईस. पण जेव्हा 2025मध्ये मी एक बार हेअर कट केलं, त्यानंतर हेअर कट केलंच नाही गाईस. त्यानंतर डायरेक्ट 2026 एवढे केस वाढले आणि मला पण नाही माहीत गाईस. मी कधी स्वतःला बघतो गाईस की मी म्हणजे एवढे केस कसे वाढले माझे. म्हणजे 1 वर्ष झाले आहे गाईस मी हेअर कट केली नाही गाईस. आणि स्क्रीनवर तर तुम्ही बघत असाल गाईस
की माझे पहिलेचे केस कसे होते, पहिलेचे लुक कसे होते. पहिले मला लुक करायला खूप आवडायचं काही, लुक म्हणजे हेअर लुक करायला खूप आवडायचं, दाढी ठेवायला खूप आवडायचं पहिले. काय वेळेनुसार थोडं बदलावं लागतं ना माणसाला, तसंच वेळेनुसार बदलावं लागतात गाईस. काही नाही गाईस, आता हेअर लुकचा असा ब्लॉग होता छोटासा, असं बोलायचं होतं तुमच्याशी. आणि आता बांधून तर आहे मी केस, पण आता थोडं खोलतो. अरे बापरे. हां, सो गाईस ही 1 वर्षाची मेहनत आहे गाईस. एवढे वाढवले आहे हेअर मी, तुम्हाला दिसत असेल गाईस की किती वाढवले आहे हेअर. आणि पप्पांना पण खूप आवडतात माझे केस. पप्पांना म्हणजे माझे कर्ली हेअर असतात, म्हणजे मी सेट नाही करत, काही नाही, फक्त असे ठेवतो त्यामुळे. सो आता बघा गाईस कसे वाटत आहे हेअर, कमेंट करून नक्की सांगा. सो 1 वर्ष कंप्लीट झाला आहे गाईस मला की मी हेअर कट केले नाही आहे. विचार पण नाही केला होता गाईस की मी हेअर वाढवणार, पण इच्छा होती एक गाईस की मला केस वाढवायचे म्हणून. सो आता 1 वर्ष तर कंप्लीट झालं आहे गाईस. आता एवढे वाढले आहे केस, आता आय डोंट नो आता किती वाढवायचे. थँक्यू सो मच गाईस, तुम्ही ब्लॉग बघितला असेल. आज स्पेशली माझ्या केसासाठी ब्लॉग होता गाईस, की माझे केस. आणि मेन गाईस महत्त्वाचं, मला केस खूप आवडतात माझ्या केसावर खूप म्हणजे हे आहे, मला केसाबद्दल ना गाईस माझे केस खूप आवडतात. माझे कोणाला आवडत नाही गाईस स्वतःचे केस, मला तर खूप आवडतात माझे केस गाईस. माझे लॉंग केस आहेत. मी कधी कधी तर असं करतो ना गाईस, म्हणजे बघा मला मागची केस दिसत नाही तर मी स्वतःला बोलतो हा कोण आहे म्हणून, पण मी असं करतो ना हा, आणि एक वेगळं कॉन्फिडन्स येतो गाईस. हे मागची केस असतात आणि बरोबर सेट असतात ना गाईस, एक वेगळी मजा येते गाईस की खरं आपले मोठे केस आहे गाईस माझी, की मोठे हेअर करणार म्हणून. सो आता केले आहे. आता ही तर सुरुवात आहे गाईस, अजून थोडं बाकी आहे. 1 वर्ष झालं आहे गाईस. आता जेवढं होणार तेवढं वाढवू आपण. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होता. आज हेअरबद्दल होता गाईस माझा ब्लॉग, की 1 वर्षा पहिलेचं आणि 1 वर्षानंतर एवढा फरक आहे गाईस. पहिले छोटे छोटे केस होते गाईस, बघा माझे जेव्हा होते ना तेव्हा एवढे छोटे केस होते गाईस. बघा दाखवतो तुम्हाला, बघा एवढे, याच्यावर पण छोटे होते, एवढे केस होते. मग 1 वर्ष कंप्लीट झाले मला, मी वाढवले एवढे केस, म्हणजे तोंडाचं पण खाली झाले बघा एवढे केस 1 वर्षानंतर. पण गाईस खरं जे लॉंग हेअर असतात ना गाईस, खूप केअर करावं लागतं त्याची, खूप म्हणजे खूप केअर करावं लागतात. म्हणजे शॅम्पू बराबर, हेअर ड्रायंडरअप नाही व्हायला पाहिजे, काही नाही व्हायला पाहिजे गाईस, खूप केअर करावं लागतात. ज्यांचे मोठे केस आहे ना गाईस, त्यांनाच माहिती आहे की किती करावं लागतं त्यांच्यासाठी, खूप केअर करावं लागतं गाईस. मी तर करत आहे गाईस, तुम्ही पण करा गाईस, ज्यांचे मोठे लॉंग हेअर आहे गाईस त्यांचे. आणि मागचे केस कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा गाईस. हां, आणि जेव्हा मी वर्धाला गेलो होतो ना गाईस यावेळेस, म्हणजे त्यांना मला ओळखलं नव्हतं की एवढे मोठे केस वाढवले आहे, कसा दिसतोयस तू, पुरा लुक चेंज केला आहे. आणि खरं गाईस, जेव्हा आपण मोठे केस वाढवतात ना, खूप जण आपल्याला बोलतात की काय कशाला केस वाढवतो, कशाला पोरीवानी वाढवतो केस, गाईस आपल्याला की लॉंग हेअर कशाला करतो, कशाला वाढतो, कट करतो. पण एक इच्छा असते ना आपली की वाढवायची आहे म्हणून. पण गाईस 2025मध्ये जे छोटे केस होते, त्यानंतर डायरेक्ट 2026मध्ये आता एवढे मोठे केस, खूप भारी वाटते गाईस. आणि एक वेगळा कॉन्फिडन्स येते गाईस, मोठे केस राहिले ना, खरं खूप वेगळा कॉन्फिडन्स येते. ॲक्च्युली फॉर माझ्या केसासाठी ब्लॉग होता गाईस. तो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड असंच राहू द्या. आणि माझे जुने जे तुम्ही फोटो बघितले असेल आणि ते हेअर लुक कुठला आवडला तो पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, थँक्यू सो मच आजच्या ब्लॉगसाठी. आणि हेअर कसे वाटतात मोठे मोठे कमेंट करून नक्की सांगा. सो थँक्यू सो मच गाईस.